नमस्कार मित्रांनो. आज आपण एक नवीन टॉपिक घेऊन आलेलो आहे. आपल्याला माहिती आहे जो जगामध्ये जे युद्ध चालू आहे, जर तुम्ही बघितलं जसं की इस्रायल आणि इराण यांचं युद्ध जोरामध्ये चालू आहे. पण जर तुम्ही यांच्यामध्ये जर बघितलं, दोन्ही जर देश बघितले तर जर तुम्ही मिसाईलच्या बाबतीत त्यांच्याकडे जर आपण बघितलं, तर त्यांच्याकडे दोन्ही देश जे आहेत ते एअर डिफेन्समध्ये खूप मजबूत आहे. दोन्ही देशाकडे मिसाईल जे आहेत ते सुपरसॉनिक आहे किंवा जे आपण हायपरसोनिक म्हणतो, तर दोन्ही टाईपचे जे मिसाईल आहेत त्यांच्याकडे अवेलेबल आहे. तर आज बेसिकली मी रवी चव्हाण तुमच्यासाठी एक चांगला कॉन्सेप्ट घेऊन आलेलो आहे. त्याच्यामध्ये आपण बेसिकली मिसाईल कोणते चांगले असतात जर तुम्ही बघितलं, बेसिकली 2 टाईपच्या मिसाईल असतात. जर तुम्ही बघितलं, एक असतं बॅलिस्टिक मिसाईल आणि एक दुसरं असतं क्रूज मिसाईल. तर बेसिकली मिसाईलचं काम काय? जर तुम्ही बघितलं, मिसाईल जे आहे, जे शत्रू आहे, त्याच्या मिसाईलला तो टार्गेट करत असतो. जर तुम्ही बघितलं, एका लॉन्च साइटवरून जर आपण एखाद्या याला टार्गेट करतोय, सपोज जे अपोजिट आपला जो शत्रू आहे, त्याच्या मिसाईलला आपण टार्गेट करतोय. तर हे जे गाइडेड वेपन असतात, जे मिसाईल असतात, ते गाइडेड वेपनवर काम करत असतात. आणि ते काय करतात, ते शत्रूच्या जे एअरक्राफ्ट असेल किंवा प्लेन असेल, त्याला आपण टार्गेट करून त्याला आपण क्रॅश करतो. म्हणजेच काय, इंटरसेप्ट करत असतो. एअर डिफेन्समध्ये त्याला इंटरसेप्ट करून टाकतो किंवा त्याला आपण नाहीसं करून टाकतो. तर बेसिकली मिसाईल जे आहेत, 2 टाइपच्या मिसाईल आहेत. जर तुम्ही बघितलं आजच्या जगामध्ये ज्याच्याकडे एअर डिफेन्स चांगला असेल, तर तोच या जगामध्ये म्हणजे एक चांगला आहे, म्हणजे चांगला देश आहे आपण असं म्हणू शकतो. जे म्हणजे सुपर पॉवर आहेत किंवा ज्याच्याकडे पॉवर चांगला आहे किंवा टेक्नॉलॉजीमध्ये पुढे आहे, तर तोच हा जो वॉर आहे तो अ, म्हणजे विन होऊ शकतो. तर बेसिकली आज आपण मिसाईल बद्दल जाणून घेणार आहे. तर 2 टाइपचे जे मिसाईल आहेत त्या कोणकोणत्या आहेत? एक आहे बॅलिस्टिक मिसाईल आणि आहे दुसरा आहे क्रूज मिसाईल. तर आपण वन बाय वन जे कॉन्सेप्ट आहे ते आपण समजून घेऊया. तर जर तुम्ही बघितलं, आपण बॅलिस्टिक मिसाईल आणि क्रूज मिसाईल ह्या कॉन्सेप्टला सुरुवात करायच्या अगोदर आपण एक छोटासा कॉन्सेप्ट समजून घेऊया. म्हणजे काय असतो, जे मिसाईलच्या टाइप्स असतात, जसं की एक सुपरसॉनिक असतो, एक हायपरसोनिक असतो. तर बेसिकली ह्या बॅलिस्टिक मिसाईलमध्ये हायपरसोनिक म्हणजे काय आणि जे क्रूज मिसाईल आहे त्यांच्यामध्ये सुपरसोनिक म्हणजे काय, हे आपण बेसिकली समजून घेऊया. तर याच्यामध्ये जर बघितलं, जी स्पीड असते, जे जर तुम्ही बघितलं ॲटमॉस्फिअरमध्ये साउंडची एक स्पीड असते. तर त्या साउंडच्या स्पीडवर आपले मिसाईलचं जे डिस्टन्स कव्हर आहे ते म्हणजे डिपेंड करत असतं. जर तुम्ही बघितलं, जर मॅक नंबर म्हणजे काय, जी आपण साउंडची जी स्पीड आहे ती मेजर करत असतो मॅकमध्ये. तर बेसिकली आपण कसं फाइंड आउट करतो? ऑब्जेक्ट स्पीड डिवाइडेड बाय स्पीड ऑफ साउंड, रेशिओ ऑफ ऑब्जेक्ट स्पीड डिवाइडेड बाय स्पीड ऑफ साउंड. जर याच्यामध्ये बघितलं, ऑब्जेक्ट ऑफ स्पीड म्हणजे काय, मिसाईल किंवा जो एअरक्राफ्ट आहे त्याची बेसिकली जी स्पीड असणार आहे, आणि स्पीड ऑफ साऊंड, जर स्पीड ऑफ साऊंड जर तुम्ही बघितलं, तर बेसिकली जर सपोज आपण बघितलं, तर सपोज स्पीड ऑफ साऊंड आपली 43 मीटर पर सेकंद आहे. आणि जर ऑब्जेक्टची स्पीड बघितली, सपोज आपण आता कन्सिडर केलं की माझी ऑब्जेक्टची स्पीड आहे सपोज 343, तर याच्यामध्ये जर यांचा रेशो घेतला तर आपण हा येतो 1. जर आपण आता मॅक नंबर सोबत जर कम्पेअर केलं, तर मॅक नंबर याचं किती येईल? जर 1 नुसार बघितलं आपण, तर आपला मॅक नंबर 1 नुसार आपला हा जो मिसाईल आहे हा झाला ट्रान्सोनिक, बरोबर आहे. पण जर हा जो मिसाईल आहे, सपोज याचा जर रेशो लेस दॅन 1 असेल, तर आपला हा झाला सुपरसोनिक. आणि आपण आता डिस्कस करतोय बेसिकली सुपरसोनिक काय असतं. जर तुम्ही बघितलं, ज्या वेळेस ह्या मिसाईलचं जेव्हा सपोज स्पीड हाय असेल, जेव्हा जास्त असेल, तर त्यावेळेस काय होईल, सपोज माझी स्पीड सपोज 343 वरून सपोज मी 700च्या स्पीडनं आहे, तर या केसमध्ये काय होईल, माझा रेशो इन्क्रीज होईल या केसमध्ये. आणि इन्क्रीज झाला म्हणजेच काय, माझी जी मॅक्स स्पीड आहे ती इन्क्रीज होईल या केसमध्ये. तर मॅक्स स्पीड माझी ग्रेटर दॅन 1 होईल, तर त्यालाच आपण म्हणत असतो सुपरसोनिक. म्हणजेच काय, या केसमध्ये सपोज आपली जी मॅक्स स्पीड असणार आहे ते 1 ते 5 मध्ये असते. ज्या वेळेस मॅक्स स्पीड आपली 1 ते 5 मध्ये येत असते, तर त्याला आपण म्हणत असतो सुपरसोनिक. आणि ज्या केसमध्ये मॅक्सची स्पीड आपली ग्रेटर दॅन 5 असते, म्हणजेच काय, जेव्हा हा रेशो ग्रेटर दॅन 5 येत असतो, तर तेव्हा आपण त्याला म्हणत असतो हायपरसोनिक. याला म्हणत असतो आपण हायपरसोनिक. तर मित्रांनो, तुम्हाला बेसिक कॉन्सेप्ट सांगायच्या अगोदर ह्या गोष्टी संबंध खूप इम्पॉर्टंट आहे. तर बेसिकली आता ह्या 2 मिसाईल ज्या आहेत त्याच्यामध्ये सुपरसोनिक कोणते आहे आणि हायपरसोनिक कोणते आहे ते मी आज थोडक्यात तुम्हाला सांगणार आहे. जर तुम्ही बघितलं, जी बॅलिस्टिक मिसाईल आहे, ही बॅलिस्टिक मिसाईल ही आहे हायपरसोनिक. म्हणजेच काय, याची जी स्पीड असणार आहे ती किती आहे, ग्रेटर दॅन 5. ग्रेटर दॅन 5 म्हणजेच काय, म्हणजे
15 ते 20 मॅक नंबर पर्यंत त्याची स्पीड असणार आहे. म्हणजेच काय, जेवढी जास्तीत जास्त स्पीड असेल तर तेवढा तो डिस्टन्स जो आहे तो जास्त कव्हर करेल या केसमध्ये. त्याच्यामुळे आपण याला म्हणत असतो बॅलिस्टिक मिसाईल किंवा हायपरसोनिक मिसाईल. जर तुम्ही बघितलं, आता सध्याच्या काळामध्ये इराण हा हायपरसोनिक मिसाईल म्हणजे थाउजंड्स ऑफ हायपरसोनिक मिसाईल त्यांच्याकडे अवेलेबल आहे. आणि जर तुम्ही बघितलं, खूप जास्त मोठ्या प्रमाणात तो जो मिसाईल आहे याचा अटॅक इस्रायलवर करतोय. आणि इस्रायलकडे पण थाउजंड्स ऑफ मिसाईल्स आहेत हायपरसोनिक. तर त्या केसमध्ये काय होतं, जे बॅलिस्टिक मिसाईल्स आहेत ते खूप मोठ्या प्रमाणामध्ये इराणवर करतायत. पण जर तुम्ही बघितलं, दोन्हीही देशाकडे एअर डिफेन्स खूप स्ट्रॉंग आहे. जर तुम्ही बघितलं, बहुतांश जे त्यांचे मिसाईल्स असतात ते एअर डिफेन्समध्ये इंटरसेप्ट करत असतात. तर मित्रांनो, मी तुम्हाला सांगू शकतो की जर तुम्ही माझा मागचा व्हिडिओ बघितला नसेल, एअर डिफेन्स इंटरसेप्ट जो की हवेमध्येच नष्ट करत असतो, तर तो कसं काम करतो, तर तुम्हाला तो माझ्या, जर तुम्ही प्लेलिस्टमध्ये गेले तर तुम्हाला तो व्हिडिओ बघायला भेटेल. तर बेसिकली एअर डिफेन्स इंटरसेप्ट कसं काम करतं, हवेमध्येच आपण मिसाईल कसं नष्ट करतो, हे त्याच्यामध्ये मी वेल एक्सप्लेन केलेलं आहे. जर तुम्ही बघितलं त्याच्यामध्ये तुम्हाला तुमच्या नॉलेजमध्ये भर पडेल. आता जर आपण बघितलं, जर इंडियाच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनी जर आपण विचार केला, तर आपल्याकडे S-400 हा एअर डिफेन्स सिस्टम आहे. तर त्याच्यामुळे काय होतं, आपला इंडिया का सेफ आहे, आपल्याकडे एक खूप स्ट्रॉंग एअर डिफेन्स सिस्टम आहे, त्याचं नाव S-400 आहे. जर तुम्ही बघितलं, आपल्याला रशियाने दिलेलं आहे S-400. तर हे खूप चांगले एअर डिफेन्स इंटरसेप्टर आहे. तो काय करतो, जे छोटे अल्टिट्यूडवर जे डिफेन्स, जे सपोज एअरक्राफ्ट असतील किंवा ड्रोन असतील, ड्रोन असतील, तर हे हवेमध्येच त्यांना नष्ट करून टाकतं. त्याच्यामुळे काय होतो, आपला इंडिया सेफ राहतो या केसमध्ये. तर हे जे S-400 आहे ते आपण रशियाकडून घेतलेलं आहे. तर हा व्हिडिओ तुम्ही एकदा नक्की जाऊन माझ्या प्लेलिस्टमध्ये जाऊन बघा. तर बेसिकली मित्रांनो, आपण आपल्या बॅक टू द पॉईंट येऊ. तर जर आपण बघितलं, हायपरसोनिक मिसाईल म्हणजे काय, बॅलिस्टिक मिसाईल. आणि सुपरसोनिक म्हणजे ज्या केसमध्ये माझ्या मिसाईलची स्पीड 1 ते 5 मध्ये असणार आहे, तर त्याला आपण म्हणत असतो सुपरसोनिक. तर ही क्रूज मिसाईल आहे, ही क्रूज मिसाईल जी आहे ही आपली आहे सुपरसोनिक मिसाईल. सुपरसोनिक मिसाईल, ठीक आहे. तर बेसिक कॉन्सेप्ट तुम्हाला इथं समजलं पाहिजे. कारण की आता जर तुम्ही बघितलं, या केसमध्ये तुम्हाला एक गोष्ट स्पष्ट होत असेल, हायपरसोनिकची स्पीड खूप जास्त असल्यामुळे तो काय जास्त डिस्टन्स कव्हर करतो. आणि जर तुम्ही बघितलं, सुपरसोनिक याची स्पीड मॉडरेट आहे. तर त्याच्यामुळे काय, तो जो डिस्टन्स कव्हर करणार आहे तो खूप कमी करणार आहे ऍज कम्पेअर टू द बॅलिस्टिक मिसाईल. तर त्याच्यामुळे आपण याला सुपरसोनिक मिसाईल म्हणतो, ठीक आहे. तर बेसिकली आता आपण जो बेसिक कॉन्सेप्ट आहे, म्हणजे ऍक्च्युली त्याचं टेक्निकल कॉन्सेप्ट काय, टेक्निकल वर्किंग कसं करतं, तर ते आता आपण दोन्हीही मिसाईल बद्दल समजून घेणार आहे. जर तुम्ही बघितलं, ऍक्च्युली ही लॉन्च साईड असते आपली. जेव्हा आपण एखाद्या शत्रूवर अटॅक करत असतो, तर त्यावेळेस काय करतो, आपण एका लॉन्च साईड वरून त्याला, आपले शत्रूचं जे लोकेशन आहे ते आयडेंटिफाय केल्यानंतर आपण त्याला डिफाईन करत असतो. म्हणजेच काय, गाईड वेपन, हे जे ड्रोन असतात, सपोज हे जे मिसाईल असतात, हे गाईड वेपन असतात. तर याच्यामध्ये काय करतो, आपण पहिलेच डिस्टन्स त्यांचं मेजर करून घेतलेलं असतं. त्याच्यामुळे आपल्याला समजून जातं की जो आपला टार्गेट आहे, जो एनिमी आहे, तो किती दूर आहे आणि त्याच्यामध्ये आपण कोणतं मिसाईल यूज केलं पाहिजे त्या केसमध्ये. तर तुम्ही बघितलं, तर लॉंग डिस्टन्स जे, सपोज शत्रू माझा जर लॉंग डिस्टन्सवर असेल, तर आपण बॅलिस्टिक मिसाईल यूज करतो. जर तुम्ही बघितलं, हा जो मी ग्रीन लाईन मध्ये दाखवतोय, तर हा आहे माझा बॅलिस्टिक मिसाईल. तर या केसमध्ये काय होतं, बॅलिस्टिक मिसाईल कसं काम करतो, बॅलिस्टिक मिसाईल सुरुवातीला जेव्हा मी लॉन्च करतो, जसं की आपण रॉकेट लॉन्च करत असतो, तर तो काय करतो, सुरुवातीला एकदम स्ट्रेट जातो वर. म्हणजेच काय, ऍटमॉस्फिअरच्या वर जात असतो. जर तुम्ही बघितलं, ऍटमॉस्फिअरच्या वर जातो, म्हणजेच 700 मीटरवर सपोज आपला ऍटमॉस्फिअर आहे, 700 किलोमीटरवर. त्याच्यानंतर हा काय करतो, स्पेसमध्ये एंटर करतो. आणि त्याच्यानंतर काय होतो, एक ट्रॅजेक्टरी फॉलो करतो आणि त्या ट्रॅजेक्टरीचं नाव आहे पॅराबोलिक. तर पॅराबोलिक ट्रॅजेक्टरी फॉलो करून तो काय करतो, एकदम सुरुवातीला सरळ वर जातो आणि त्याच्यानंतर त्याच्यावर कोणत्याही टाईपचा कंट्रोल राहत नाही. आणि त्याच्यानंतर तो काय करतो, बाय ग्रॅव्हिटी किंवा बाय इनर्शिया, तो एका शत्रूला, जो शत्रू त्याचा डिफाईन लोकेशन आहे त्या लोकेशनवर जाऊन त्याच्यावर अटॅक करत असतो. तर हा एक तो ट्रॅजेक्टरी फॉलो करत असतो. जर तुम्ही बघितलं, ही ट्रॅजेक्टरी तो बेसिकली फॉलो करत असतो आणि इथं तो टार्गेट करत असतो. तर याला म्हणत असतो आपण पॅराबोलिक ट्रॅजेक्टरी. ह्या केसमध्ये काय असतं, जो बॅलिस्टिक मिसाईल आहे याच्यामध्ये बेसिकली आपण जे रॉकेटचे इंजिन आहे ते यूज करत असतो. तर त्याच्यामध्ये काय असतं, जर तुम्ही बघितलं,
आपण स्पेसमध्ये जेव्हा आपण मिसाईल सोडतो तर त्या केसमध्ये त्याला ऑक्सिजन भेटत नसेल. जर तुम्हाला माहिती असेल कंबशनसाठी आपल्याला ऑक्सिजन खूप इम्पॉर्टंट आहे आणि जर आपण स्पेसमध्ये बघितलं तर तिथं आपल्याला व्हॅक्युम आहे, म्हणजे तिथं एअर नाहीये तर किंवा त्याच्यामधून ऑक्सिजन त्यांना भेटणार नाहीये. त्याच्यामुळे तो काय करतो, स्वतःचा ऑक्सिजन त्याच्यामध्ये साठवून ठेवत असतो इंजिनमध्ये आणि त्याच्यानंतर तो स्वतः वर्क करतो आणि त्याच्यानंतर तो हिट करत असतो. तर तुम्ही बघितलं असेल याचं एक प्युअरली जर एक्झाम्पल द्यायचं झालं, जर तुम्ही बघितलं असेल कधी जर पावसाळ्यामध्ये वीज कडाडली तर ती काय होत असते, एकदम डायरेक्ट स्पीडमध्ये आपल्या याच्यावर पडत असते, म्हणजे अनवॉन्टेड लोकेशनवर ते पडत असतं. तर बेसिक एक्झाम्पल ते आहे याच्यामध्ये. जर एक बॅलिस्टिक मिसाईलचं जर तुम्हाला एक्झाम्पल द्यायचं झालं तर तुम्ही बघितलं सडनली जी वीज आहे ती आपल्याला खाली पडताना दिसतं, तर तेवढी फास्ट स्पीडनी ती त्याच्यावर खाली पडत असते. तर सेम बॅलिस्टिक मिसाईलचं पण सेम अटॅक ती तेवढ्या फास्ट स्पीडने आणि हाय पॉवरनी करत असते. आणि दुसरी गोष्ट जर बघितलं, आपली जी क्रूज मिसाईल आहे, क्रूज मिसाईल काय एक लो अल्टिट्यूडला ती हे करत असते, म्हणजे लॉन्च करत असतो. जर तुम्ही बघितलं हा जो अल्टिट्यूड असतो बेसिकली तो 700 जे ऍटमॉस्फिअर आपली रेंज आहे, तुम्ही जर बघितलं असेल दोन टाईपचे आपले हे असतात. जर तुम्ही बघितलं ऍटमॉस्फिअर त्याच्या वर आपला असतो एंडो आणि एक्झोस्फिअर. तर एंडोस्फिअर जो आहे या केसमध्ये आपण ही क्रूज मिसाईल यूज करत असतो. तर क्रूज मिसाईलचा जो हा पार्ट राहणार आहे हा फक्त एवढा राहणार आहे. तर याच्यामध्ये काय करतो, क्रूज मिसाईल जो शत्रू आहे त्याला एका पॅरलल डिरेक्शनली, जी डायरेक्शन आहे आर्टची, तर त्या पॅरलल डिरेक्शन मध्ये तो त्याला हिट करत असतो टार्गेटला. तर त्याच्यामुळे आपण त्याला पॅराबोलिक पाथ तो फॉलो करत असतो आणि याच्यामध्ये काय तो एक लो अल्टिट्यूडला काम करत असतो आणि तो लो अल्टिट्यूडला हिट करतो. त्याच्यामुळे काय होतं, जर तुम्ही बघितलं तर तो बेसिकली जेव्हा जसं की आपण बघितलं S-400 याच्यामध्ये एक रडार असतो. तर रडार काय दाखवत असतो, एक लोकेशन दाखवत असतो, तो डिटेक्ट करत असतो. तर या केसमध्ये काय होतं, लो अल्टिट्यूड असल्यामुळं आपलं जे मिसाईल आहे तो डिटेक्शन होत नाही आणि त्यामुळे काय होतं, खूप प्रिसाइजली आपण शत्रूचा जो हे आहे मिसाईल त्याला हिट करू शकतो. त्याच्यामुळे हा जो मिसाईल आहे क्रूज मिसाईल हे बेसिकली प्रिसाइज टार्गेट करण्यासाठी याची ही आहे ख्याती आहे. त्याच्यामुळे बेसिकली आपण क्रूज मिसाईल यूज करत असतो. बेसिकली मित्रांनो तुम्हाला सांगायचं झालं तर इंडियाजवळ दोन्ही टाईपचे मिसाईल्स आहेत. जर तुम्ही बघितलं बॅलिस्टिक मिसाईल मध्ये आपल्याकडे अग्नी मिसाईल आहे आणि जर तुम्ही क्रूज मध्ये बघितलं तर आपल्याकडे ब्रह्मास्त्र आहे, त्याला आपण म्हणतो ब्रह्मास्त्र. तर तो आहे ब्रह्मोस. जर तुम्ही बघितलं इंडियामध्ये ब्रह्मोस नावाचा आहे, जो की इंडिया आणि रशिया यांनी दोघांनी मिळून बनवलेला आहे. तर हा काय करतो, एकदम अॅक्युरेट आणि स्मार्टनेसने तो काय करत असतो, टार्गेटला हिट करत असतो. तर मित्रांनो आय होप तुम्हाला इथपर्यंत समजलं असेल. तर बेसिक कंपॅरिझन जाणून घ्यायचं असेल तर दोन टाईपचे कंपॅरिझन याच्यामध्ये आहे. जर बॅलिस्टिक बघितलं आपण तर बॅलिस्टिक मध्ये काय मी तुम्हाला सांगितलं आता, त्याची स्पीड खूप जास्त असते आणि त्याची जी स्पीड आहे ते 5 ते 20 मॅक पर्यंत असते. जर तुम्ही बघितलं क्रूज क्रूज जी आहे ती मीडियम आहे, पण तुम्हाला मी सांगितलं ती खूप प्रिसाइज अॅक्युरेट असते. त्याच्यामुळे काय ती स्मार्टनेसनी त्या पुढच्या मिसाईलला हिट करत असते, म्हणजे शत्रूला हिट करत असते. त्याच्यामुळे ह्याला स्मार्ट किंवा अॅक्युरेट मिसाईल पण म्हणत असतो आपण. आपण जर बघितलं डिस्टन्स मध्ये जी बॅलिस्टिक मिसाईल आहे ती लॉंग रेंज साठी आपण ओळखलं जातं. त्याच्यामध्ये थाउजंड्स ऑफ किलोमीटर पर्यंत आपण त्याला कव्हर करू शकतो आणि जी आपली क्रूज मिसाईल आहे ती शॉर्ट रेंज साठी आपण ओळखले जातो. त्याला 700 किलोमीटर पर्यंत आपण त्याच्यात करू शकतो. आणि मी तुम्हाला सांगितलं इंजिन आपण याच्यात रॉकेट इंजिन यूज करत असतो आणि जो हा आहे क्रूज याच्यामध्ये आपण जेट इंजिन यूज करत असतो. तर त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगितलं याच्यामध्ये जेट इंजिन मध्ये आपल्याला ऍटमॉस्फिअर मधून तो काय करत असतो, ऑक्सिजन घेत असतो कंबशनसाठी. त्याच्यामुळे काय तो त्याचं फ्यूल बर्न करत असतो. याच्यामध्ये आपण तो स्वतः त्याच्याकडे ऑक्सिजन साठी साठवलेला असतं, एक स्टोरेज असतं त्याच्याकडे. पण याच्याकडे हा जो आहे तो ऍटमॉस्फिअर मधून घेत असतो. आणि दुसरं काय, हा जो बॅलिस्टिक मिसाईल आहे हा हाय अल्टिट्यूड साठी ओळखला जातो आणि जो हा क्रूज मिसाईल आहे हा लो अल्टिट्यूड साठी यूज केला जातो. जर तुम्ही बघितलं पाथ मध्ये जर मेजर डिफरन्स बघितला, मी तुम्हाला जस्ट सांगितलं याच्यामध्ये पॅराबोलिक पाथ तो फॉलो करत असतो आणि याच्यामध्ये काय तो पॅरलल टू अर्थ किंवा स्ट्रेट हा फॉलो करत असतो क्रूज मिसाईल. आणि जो कंट्रोल आहे याच्याकडे कंट्रोल नसतो, बॅलिस्टिक वाल्याकडे कंट्रोल नसतो मिसाईलकडे, आणि जो क्रूज वाला आहे त्याचा फुल कंट्रोल असतो मिसाईलचं, जर तुम्ही बघितलं तर. आणि मी तुम्हाला सांगितलं इंडियाच्या पॉईंट ऑफ व्ह्यू आपल्याकडे जर बघितलं तर अग्नि मिसाईल आहे आणि जो क्रूज मध्ये आहे तो ब्रोमोज आहे. तर दोन्ही टाईपचे जे मिसाईल आहे आपल्याकडे अवेलेबल आहे. तर इंडियामध्ये पण मी तुम्हाला सांगितलं ह्या दोन्ही टाईपचे मिसाईल आपल्याकडे आहे. तर मित्रांनो मला शेवटी एवढंच सांगायचं आहे, जगामध्ये ज्याच्याकडे एअर डिफेन्स स्ट्रॉंग असेल तर तोच या जगामध्ये टिकू शकतो
किंवा वॉरमध्ये विन होऊ शकतो. तर मित्रांनो, आशा करतो की तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल. जर हा माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.